जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तरमले आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतोय। आपले सरकार सेवा केंद्र हे खूप चांगले बिझनेस आहे। यामध्ये आपण आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट यासारख्या ऑनलाईन सेवा प्रोव्हाइड करून इकडे चांगली इन्कम इकडे जनरेट करू शकता। आणि गव्हर्नमेंट थ्रू आता इकडे अगदी मोफत अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे आपण अर्ज प्रक्रिया करू शकता, कशा प्रकारची माहिती आहे पॉईंट टू पॉईंट आपल्याला इकडे समजणार आहे। आपल्याला नक्कीच कन्सेप्ट इकडे क्लिअर होतील। ठीक आहे, तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला या अशा प्रकारचा हा GR इकडे पाहायला मिळते। ही संक्षिप्त जाहिरात आहे, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांनी ही जाहिरात जाहीर केलेली। तर यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ज्या रिक्त जागा आहेत, एकूण आपण पाहाल तर ग्रामपंचायत नगर परिषदमध्ये 32 रिक्त जागा आहेत। या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र इकडे सुरू करण्यासाठी जे इच्छुक असतील ते हे इकडे अर्ज करू शकतात। अर्ज प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 7/11/2022 ते 10/11/2022 या कालावधीत आपल्याला संपूर्ण अर्ज प्रक्रिया करायची। आपण इतर कालावधीतही करू शकता, परंतु आपल्याला त्यावेळेस इकडे मोफत हे संपूर्ण मिळणार नाही आहे। जेव्हा ही अर्ज प्रक्रिया सुरू असते तेव्हाच आपण अर्ज प्रक्रिया केली तरच आपल्याला संपूर्ण हे माही सेवा केंद्र मिळतं, तेही अगदी मोफत। त्यामुळे आपण या कालावधीतच अर्ज प्रक्रिया करणे बंधनकारक असणार आहे। तर या ठिकाणी आता पाहायला मिळते की 5 वाजेपर्यंत आपण संपूर्ण अर्ज इकडे जमा करू शकतात। या ठिकाणी डेडलाईन आपल्याला पाहायला मिळते, संपूर्ण तरतूद आपल्याला इकडे आहे। आपण ही संपूर्ण जाहिरात इकडे आता कव्हर करणार आहोत, मेन मुद्दे इकडे पाहणार आहोत। जर आपल्याला ही PDF देखील हवी असेल जाहिरातीची तर आपले व्हॉट्सॲप ग्रुप आहेत ते जॉईन करा, आपल्याला तिकडे हे मिळून जाईल। ठीक आहे, तर इथे पाहाल आपण तालुकाने आहे ग्रामपंचायत नगर परिषद क्षेत्रात रिक्त असलेल्या केंद्रांची माहिती। आपल्याला कोणते केंद्र आहेत ते देखील आता थोड्याच वेळात तिथे समजणार की कोणकोणत्या केंद्रांसाठी आपण अर्ज प्रक्रिया करू शकता। एकूण 32 केंद्र आहेत, या 32 रिक्त ठिकाणी आपण अर्ज प्रक्रिया इकडे करू शकता। जे आपल्याला सुटेबल असेल त्यासाठी आपण अर्ज करू शकता। तर कोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणते ते 32 ठिकाणी जिथे आपण अर्ज प्रक्रिया करणार आहेत, पॉईंट टू पॉईंट सर्व डाऊट्स आपल्याला इथे क्लिअर केले जाणार आहेत। सर्वात आधी आपण ही डेडलाईन समजून घ्या। 7/11/2022 ते 10/11/2022 या पिरियडमध्ये 5 वाजेपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू राहणार आहे, 11 ते सायंकाळी 5। ठीक आहे, एवढ्या कन्सेप्ट समजल्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत। या ठिकाणी आपल्याला जिल्हाधिकारी नगर यांचं इकडे हे संपूर्ण जाहिरातपत्र पाहायला मिळत आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी आता रिक्त जागा आपल्याला पाहायला मिळतात, ग्रामपंचायत नगर परिषद आणि एका बाजूला तालुका। तर आपण आधी तालुके पाहाल तर अकोल्यामध्ये घोटी असेल, साखरवाडी असेल, साकीरवाडी, त्यानंतर कोंडणी, पंचनई, सिद्धपूर, मस्केवाडी यासारखे इतर जे आपण पाहाल तर नगरपंचायत आहेत त्या इथे आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 32 नगरपंचायत या ठिकाणी असणार आहेत। आपण ज्या ठिकाणी आपल्याला सुटेबल आहे त्या ठिकाणी अर्ज करू शकता। जसे की या ठिकाणी ओझर खुर्द संगमनेरमध्ये पाहायला मिळते, मिरपूर आहे, कणकपूर आहे, त्यानंतर बोडके असेल, खडके असेल, शेकटे असेल, पाथर्डीमध्ये हे संपूर्ण नगरपंचायत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण एकदा वाचून घ्या आणि त्यानंतर आपण ज्या ठिकाणी अर्ज प्रक्रिया करण्यासाठी इच्छुक असाल त्या ठिकाणी आपण अर्ज हे करू शकता। ठीक आहे, तर अर्ज कसे करायचे ते सुद्धा आपल्याला याच व्हिडिओमध्ये सविस्तर जी काही माहिती आहे ती इथे प्रोव्हाइड केली जाणार आहे। या ठिकाणी आता स्क्रोल डाऊन करूयात तर हा अर्जाचा नमुना असणार आहे। या ठिकाणी आपण पाहाल तर इकडे आपला पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी लावून घ्यायचा आहे। पासपोर्ट साईज फोटो लावल्यानंतर या ठिकाणी सर्व माहिती आपली अचूक भरायची। इथे आपण पाहाल तर आपणास ज्या आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करायचा आहे त्या समोरील रकान्यात माहिती भरायची। त्यानंतर सर्वप्रथम नगर जिल्ह्यातील महानगरपालिका प्रभाग क्रमांक आपल्याला इकडे टाकावा लागेल, नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत कोणती आहे, त्यानंतर आपला तालुका कोणता आहे, ही सर्व डिटेल्स अचूक या ठिकाणी भरायची। त्यानंतर अर्जदाराचे पूर्ण नाव, आधार क्रमांक 12 अंकी आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे। अर्जदाराचा कायम इकडे रहिवासी पत्ता असेल तो आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे। त्यातील जे तालुका जिल्हा असेल तो मेन्शन करायचा आहे। आपली जी काही जन्मतारीख आहे ती जन्मतारीख या ठिकाणी द्यायची।
जन्मतारखेचा फॉर्मॅट पाहायला मिळतो त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला इकडे जन्मतारीख लिहायची. त्यानंतर आपलं वय, लिंग, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी हे खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की जे काही नोटिफिकेशन असणार आहे ते नोटिफिकेशन आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवरती टेक्स्ट थ्रू किंवा ईमेल ॲड्रेसवरती ईमेल थ्रू प्रोव्हाइड केले जाणार आहे. त्यामुळे हे अगदी अचूक या ठिकाणी द्या. त्यानंतर पॅन क्रमांक आणि जर आपला जुना CSC नंबर असल्यास तोसुद्धा प्रोव्हाइड करायचा आहे. त्याचबरोबर आपण मागील 2 वर्षात B2C व्यवहाराची संख्या किती केल्या, जर आपण CSC थ्रू काही व्यवहार केले असतील बिझनेस टू कस्टमर, तर ती व्यवहारांची संख्या आपल्याला या ठिकाणी द्यायची. ठीक आहे. तर पुढे पाहाल तर B2C सेवा दिल्या असतील तर त्या किती प्रकारच्या B2C सेवा दिलेल्या आहेत त्यासुद्धा इथे द्यायच्या आहेत. अर्जदाराची शैक्षणिक पात्रता. त्याचबरोबर आपल्याला इकडे पुढे पाहायला मिळते की आपल्याला संगणक अनुभव किती आहे, अर्जदाराचा चालू व्यवसाय, तुम्ही आणखीन कोणता चालू व्यवसाय करत असाल तर ते कोणते व्यवसाय ते सुद्धा या ठिकाणी द्यावे लागेल. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहाल तर केंद्र स्थापन करायच्या जागेचे उपलब्ध क्षेत्रफळ किती स्क्वेअर फूट जागा आहे तीसुद्धा आपल्याला इकडे मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे उपलब्ध साहित्याचा तपशील आपल्याला द्यावा लागतो. जसं की आपल्याकडे 2 संगणक असतील तर 2 एंटर करा, प्रिंटर किती असणार आहेत, स्कॅनर किती आहेत, त्याचबरोबर इंटरनेट उपलब्धता, त्यानंतर POS आणि बायोमेट्रिक यंत्र किती असणार आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. ही संपूर्ण जी माहिती आपण इकडे भरत असाल ती अचूक या ठिकाणी भरायची, जेणेकरून व्हेरिफिकेशनला आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. ठीक आहे. जर काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपली सपोर्ट टीम आपल्याला नक्की या ठिकाणी हेल्प करणार आहे. ठीक आहे. संपूर्ण अर्ज हा भरल्यानंतर या ठिकाणी कागदपत्रे पाहायला मिळत आहेत. आपले ओळखपत्र असेल, शैक्षणिक कागदपत्रे असतील किंवा इतर कागदपत्रे असतील हे आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहेत. त्याचबरोबर हा प्रतिज्ञापत्र या ठिकाणी पाहायला मिळतो आहे, हे सुद्धा आपल्याला इकडे भरायचं आहे आणि हे सुद्धा आपल्या फॉर्मच्या शेवटी आपल्याला इकडे जोडायचं आहे. तर या ठिकाणी आपण प्रतिज्ञापत्र वाचून घ्या आणि सविस्तर माहिती या ठिकाणी भरून हे सुद्धा आपल्या फॉर्मच्या शेवटी इकडे लावून घ्या. ठीक आहे. ही सर्व माहिती पॉईंट टू पॉईंट आपण या ठिकाणी कवर केलेली आहे. आपण हे अगदी मोफत अर्ज प्रक्रिया करून अगदी मोफत इकडे कृषी सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी प्राप्त करू शकता. ठीक आहे. काही अटी शर्तीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात, त्यासुद्धा एकदा वाचून घ्या, जेणेकरून आपल्याला इथे काही जे डाऊट्स असतील ते क्लिअर होतील आणि अगदी सोयीस्करपणे आपल्याला सर्व ज्या काही कन्सेप्ट असतील ते इकडे समजून येतील. ठीक आहे. तुर्तास माहिती कशी वाटली आत्ता कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, जेणेकरून आपल्याला मोटिवेशन मिळतं असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. ही माहिती आपले इतर जे बांधव असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा हे माहितीपूर्ण व्हिडिओ समजेल आणि ते सुद्धा याचा लाभ घेऊ शकतील. ठीक आहे. आशा करतो पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह नक्की भेटूया. जय हिंद.